साम टीव्हीच्या विशेष हॉट सीट या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण चर्चा करतोय आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासोबत। आठवले सर, आत्ताच आपण महायुतीमध्ये 6व्या भिडूची आवश्यकता नाही अशा पद्धतीचं विधान केलं, परंतु मी 5 वर्षापूर्वीच्या भूतकाळामध्ये जर आपण थोडा कटाक्ष टाकला तर अमरावतीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्या ठिकाणी लढले गेले गवई, तुम्ही काँग्रेसच्या कोट्यातून त्या ठिकाणी शिर्डीची जागा लढवली। परंतु आपला जर राजकीय प्रवास पाहिला तर आपण पवारांचेच नाही म्हणून पाहिले जाता। का पवारांना सोडावं असं वाटलं? घड्याळात 12 वाजले होते का? नाही, घड्याळामध्ये तर 10 वाजून 10 मिनिटं झालेली होती, त्यामुळं ते जे घड्याळ आहे ते घड्याळ म्हणजे ठीक आहे, घड्याळाचा विषय नाही। म्हणजे शरद पवारांचे आणि माझे संबंध हे पूर्वीपासूनच चांगले होते। मी ज्यावेळेला पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये काम करत होतो, नामांतराचा लढा राज्यामध्ये तीव्र करण्याचं काम आम्ही करत होतो। भूमी, नाणा, जमीन मिळाली पाहिजे, मंडल कमिशनच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे, झोपडपट्टीचा प्रश्न असेल, दलितांवरचे अत्याचार असतील, तर त्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही सातत्याने आंदोलन करत होतो त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री असताना नसताना त्यांच्यासोबत आपले संबंध अत्यंत चांगले होते। आणि आज माझे संबंध त्यांचे जरी पॉलिटिकली बिघडलेले असले तरी व्यक्तिगत जे आमचे संबंध आहेत ते व्यक्तिगत आमचे संबंध चांगलेच आहेत। त्यामुळं आता शरद पवारांना सोडण्याचं कारण हेच होतं की शिर्डीमध्ये माझा पराभव झाला आणि काँग्रेसची त्या ठिकाणी 99% काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आरपीआय ताकद असताना त्या ठिकाणी मला 1,34,000 मतांनी पराभव पत्करावा लागला। आणि मी पंढरपूरमध्ये असताना मात्र मी 99 मध्ये 2,60,000 मतांनी निवडून आलो होतो। दुसऱ्या वेळेला काहीतरी 1.25 लाखांनी मी निवडून आलो होतो। त्यामुळं मला असं वाटलं होतं की शिर्डी हा पंढरपूरपेक्षाही दोन्ही काँग्रेससाठी अत्यंत चांगला मतदारसंघ आहे, पण तो एवढा चांगला आहे काय मला माहीत नव्हतं। म्हणजे निवडणुकीच्या नंतर जे निकाल आले तर त्यामुळं आता एकतर माझ्यासमोर दुसरा पर्याय अजिबात नव्हता आणि त्यामुळं शरद पवारांना किंवा काँग्रेसला सोडण्याच्या संबंधातला निर्णय मला घ्यावा लागला। नाही, पण तोच प्रश्न माझा आहे की आपण राष्ट्रवादीचे सहयोगी असताना आपल्याला राष्ट्रवादीच्या कोट्यातून सुटलेली अमरावती जागा घेणं अधिक सोयीस्कर होतं, तिथं विजय तुमचा निश्चित मिळाला। ते गूढ काही अजून कळालं नाही महाराष्ट्राला। तुम्ही काँग्रेसच्या कोट्यातून शिर्डीतून लढला, गवई एनसीपीच्या कोट्यातून तिकडून लढले जे काँग्रेसचे। आता नाही, गूढ तर ते समोरच आहे की एक तर मी काँग्रेस पक्षासोबत मी तर सुरुवातीला होतो, शरद पवार काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेस ज्यावेळेला एक होती त्यावेळेला 90 मध्ये ज्यावेळेला आमचा अलायन्स झाला त्यावेळेला काँग्रेस पक्षासोबत आम्ही होतो आणि 99 मध्ये मात्र ज्यावेळेला काँग्रेसमध्ये फूट झाली, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्ष झाले, त्यावेळेला मात्र आम्ही निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली युती होणं आवश्यक आहे। त्यामुळे 99 ला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत होतो, पण 2004 मध्ये ज्यावेळेला दोन्ही काँग्रेसवाले एकत्रित आले त्यावेळेला मी सुद्धा त्यांच्यासोबत आलो। तर त्यांना त्यावेळेला आमचा गवई गट, कवाडे गट आणि आम्ही सगळे एकत्रित आलो होतो त्यावेळेला। तर आमच्या युनायटेड आरपीआयनी दोन्ही काँग्रेसला पाठिंबा दिला त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला आम्ही दोन्ही काँग्रेससोबत आलो होतो। पण आपला जो प्रश्न आहे की 2009च्या निवडणुकीमध्ये मात्र अशी परिस्थिती होती की आम्ही काय त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेससोबत नव्हतो, परंतु काँग्रेसवाले असं समजत होते की मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे। तर आता त्यावेळेला अशी परिस्थिती झाली की मला कुठं उभं करायचं। तर आता शरद पवारांनी मात्र मला संजय पाटील ज्या ठिकाणी निवडून आले तो ईशान्य मुंबईचा मतदारसंघ जो होता तो एनसीपीच्या कोट्यामधला एकच मतदारसंघ होता मुंबईमध्ये। तर आता पंढरपूर जो मतदारसंघ माझा होता तो जनरल झाल्यामुळं मीच त्या ठिकाणी न लढण्याची इच्छा व्यक्त केलेली होती। जर कदाचित मी आग्रह केला असता तर मला तो मतदारसंघ सोडला असता, परंतु मीच हा विचार केला की एका जनरल कॅन्डिडेटला MP बनण्याची संधी मिळत असेल तर आपण त्याला अडचणीत आणता कामा नये। तर मग आता शरद पवारांचा जो मुंबईत उभा राहण्याचा प्रस्ताव होता तो मात्र मला मान्य नव्हता की मी मुंबईमध्ये त्या ठिकाणी काही मी निवडून येणार नाही। पण मी सोनिया गांधींना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये मी म्हटलं होतं की मला दक्षिण मध्य मुंबई म्हणजे ज्या उत्तर मध्य मुंबई या नावाने जो मतदारसंघ होता
98 मध्ये मी त्या ठिकाणी निवडून आलो होतो खासदार म्हणून काँग्रेस आणि RPIच्या अलायन्समध्ये. तर तो मतदारसंघ मला द्या. त्याच्यामध्ये चेंबूर आणि शिवाजीनगर, ट्रॉम्बे हाही परिसर, अणुशक्तीनगर हाही परिसर त्याच्यामध्ये आलेला आहे. तर तो मतदारसंघ आपल्याला ते अशा पद्धतीचा आग्रह आपला होता, पण तो काय काँग्रेसकडून मान्य करण्यात आला नाही. आणि त्यामुळं मग मला कुठे उभा करायचं, तर मग शिर्डीचा मतदारसंघ जो आहे, राष्ट्रवादीवाले त्यांना आपल्या कोट्यात मागत होते, पण NCP वाले, काँग्रेसवाले काय तो त्यांना सोडायला तयार नव्हते. आणि त्यामुळे मग शेवटी अशी ॲडजस्टमेंट करण्यात आली की बाबा शिर्डीचा मतदारसंघ जो काँग्रेसच्या कोट्यातला आहे, तर त्या मतदारसंघामध्ये मी उभा राहायचं. आणि अमरावतीचा जो मतदारसंघ तोही काँग्रेसच्या कोट्यातला आहे, तो NCPला ट्रान्सफर करायचा. आणि राजेंद्र गवई NCPच्या कोट्यातून त्या ठिकाणी उभे राहणार. तर अशी जी तडजोड आहे ती करण्यात आली आणि ते तिकडे पडले आणि मी इकडे पडलो. थोडक्यात पवार साहेबांमुळे तुम्ही त्या तडजोडीला तयार झाला होता शिर्डीमधून? नाही, पवार साहेबांमुळे झालो असं नाही. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनीच तो प्रस्ताव मांडला आणि त्यामध्ये मी तो मुद्दा मी स्वीकारला. मी आता बोलताना म्हणाला की शरद पवारांशी वैयक्तिक संबंध माझे अजूनही चांगले आहेत. सातत्यानं पवार साहेबांचे स्नेही असल्यामुळे तुम्हाला अजूनही म्हटलं जातं की शरद पवारांनीच आठवलेंना महायुतीमध्ये पाठवलं, असा एक जुना आरोप. नाही, म्हणजे शरद पवारांनी मला पाठवले कारण मी आहे आठवले. तर नाही, शरद पवारांनी काय पाठवण्याचा विषय नाही आहे, कारण हा निर्णय माझा निर्णय आहे. आणि शरद पवारांना काय फायदा आहे मी इकडं आल्यामुळं. त्यामुळं शरद पवारांनी मला पाठवलं असं काय म्हणता येणार नाही, कारण मी इंडिपेंडंट निर्णय घेणारा मी कार्यकर्ता आहे. जरी माझ्याबद्दल जरी मित्रत्व म्हणून जरी माझ्याबद्दल अशा पद्धतीची लोकांच्या मनात शंका असली तरी मी शरद पवारांचा मित्र आहे हे त्यांच्या मनामध्ये असेल तर चांगली गोष्ट आहे. पण मी त्यांचा पॉलिटिकल मित्र अजिबात नाही. आणि पण त्यांनी मात्र मला एका हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला त्यांनी डायरेक्ट मंत्रिपदापर्यंत आणलेलं आहे. राजकारण कसं खेळायचं ते मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जे पॉलिटिक्स आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जे समाजकारण आहे, अर्थकारण आहे, हे करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तसे पॉलिटिकली शरद पवारांची आणि माझे कसलेही संबंध अजिबात नाहीत. आणि मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी सुखी आहे. वैयक्तिक माझा निर्णय होता महायुतीमध्ये सामील होण्याचा. शरद पवारांच्या सांगण्यावर मी महायुतीमध्ये सामील झालो नाही असं रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. शेवटच्या भागामध्ये रामदास आठवले यांच्याशी अशी चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी मी घेतो एक छोटीशी विश्रांती. 5 जागा फक्त मनसेनं मागितल्या होत्या महायुतीमध्ये सामील होण्यासाठी, अशी एक चर्चा बाहेर सातत्याने येत असते. जर दिल्या असत्या खरोखरच 5 जागा मनसेला महायुतीत घेतलं असतं तर 48 पैकी 35-40 जागांवर खरोखर मिळवता आला असता महायुतीला विजय.